विष्णुनगर विंचूर येथे पहाटे 3:30च्या दरम्यान बिबट्याने सटाणा येथून आलेल्या मेंढपाळाच्या कळपावर हल्ला चढवला। एक कोकरू एक मेंढी यात दगावले आहेत। तसेच मेंढपाळावरही हल्ला केला असल्याने त्याच्या अंगावरती नखे आणि मानेवरती दात लागलेले आहे। साधारणतः 8 दिवसापासून या बिबट्याने विष्णुनगर परिसरात दहशत घातली आहे। प्रशासनाला नागरिकांनी माहिती देऊनही कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही। या हानीला जबाबदार कोण? मेंढपाळाला मदत मिळेल का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तरी लवकरात लवकर प्रशासनाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी विष्णुनगर नागरिकांनी त्वरित मागणी केली आहे। तुम्ही पण इथंच होता का? मी होते तसं पोर धावले ना तसा लगेच बी लागला तर आम्ही पुत्र म्हणून धावलो सरे आम्ही वाढत होतो। त्याच्यामुळे आम्हाला काही समजायला तसं बी लागलं तर आम्हाला काहीच करता येणार डायरेक्ट बिलगुम पडत आम्ही कसं असं मोठ्या आडवतो। त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता येणार वाघ होता त्याच्या बाजू कुत्र्याच्या म्हणून आम्ही भासलो म्हणून गेलो आम्ही। रात्री 3:30 वाजता आलो। 3:30 वाजता जर डायरेक्ट इकडं तिकडून झाप मारलं डायरेक्ट बी लागलं। किती मोठा होता तो? तरी इथला होता। काय काय केलं ते? नुकसान काय केलं तुमचं? 2 मेंढ्या मारल्या, एक भाऊला तर इकडे इकडून हल्ला केला गळ्यापाशी। त्याला इथं पण बिल लागला आणि मांडीला पण। तू काय करत तेव्हा, म्हणजे कुठे होता बसला तू? काय इथून त्याला सांगाडासाठी शिकायला तुऱ्या अंगावर आला। हां हां. आम्हाला वाटलं कुत्राचे म्हणून आम्ही त्याला उचकायला गेलो। तो गागला तेव्हा आम्हाला कळलं की बाबा वाघ आहे असं। जेव्हा इथं बी लागला ना तेव्हा डरकल फोडली त्यानं, तेव्हा कळलं आम्हाला वाघ आहे बस। तुम्ही कुठून आलेले? आम्ही सटाणा। काय नाव तुमचं? काळू हरी कांदळकर। तुमचं? नाव हरी कांदळकर। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके, निफाड।